नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांची आपण सिरीज सुरू केलं आहोत. तर ही सिरीज आहे 20 नंबरची. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे. तर ह्या ॲपवरती तुम्ही एकदा भेट द्या. याच्यावरती आपण विविध परीक्षांचे टेस्ट सिरीज देतो. तर आणि अगदी माफक दरात. तर आवडले असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर चला प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, पहिल्या जोडीमध्ये लागू केलेल्या तर्कांचे अनुसरण करणाऱ्या पर्यायांसह प्रश्नचिन्ह बदला. तर बघा, आता हे 1125चा 18 याचा संबंध ह्या दोन्हीची एकमेकाशी आहे. आणि 1356 तर हे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल. तर आता लक्ष द्या, संख्या बघा 1125 ला काय आहे तर हे 18. तर आपण 1 अधिक 1 अधिक हे 2 अधिक 5 किती झाली बेरीज 9. जर गुणुले 2 केलं 9 दोन्ही 18 आलं. तर 1356 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 6 किती झाली बेरीज 15 गुणिले 2 15 दोन्ही 30. तर उत्तर काय आलं आपलं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 30 हे आपलं उत्तर आलं. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, पी एक काम किती दिवसात करतो 20 दिवसात करू शकतो. पी 20 दिवसात म्हणजे 1/20 काम करतो. क्यू 25 दिवसात करू शकतो. क्यू 1/25. जर ते 4 दिवस एकत्र काम करतात तर किती टक्के काम शिल्लक राहील. आता दोघांचं मिळून काम किती होते बघू आपण. 1/20 अधिक 1/25. जर ह्यांचा लसावी जर काढलं तर 20 100 म्हणजे 100 हा लसावी निघतो. 25 चोक 100 9 4 आणि 5 9 भागिले 100. तर त्यांचे एक दिवसाचे काम किती आहे 9/10 आहे. तर आपल्याला काय म्हणले त्याने 4 दिवस एकत्र काम करतात. तर 4 दिवस एकत्र कामला 1/100 गुणुले 4. ता 4 1 4 4 दोन्ही 8 उरले 2 4 पंचे 20. तर किती 9/25 हे काय आहे 4 दिवसाचे काम आहे. तर हे किती आलं दोघांचं 4 दिवसाचं काम आलं. तर आता 1 दिवसाच्या कामामधून हे वजा करायचं. किती 25 वजा 9 भागिले 25. 25मधून 9 गेले 16 25ला 25. हे 16/25 काम आलं. पण आपल्याला काय विचारलं आहे टक्केवारीमध्ये विचारलं आहे. तर 16 भागिले 25 गुणुले 100. 25 1 25 25 चोक 100 आणि 16 चोक 64 म्हणजे त्यांचं शिल्लक किती काम आहे तर 64% काम हे त्यांचं शिल्लक काम आहे. जे उत्तर आपलं हे आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न बघा, एका पुरुषाचे चित्रण करताना एक स्त्री म्हणाली. हे पुरुष. एक स्त्री म्हणाली त्याला भाऊ बहीण नाही आणि त्याचा मेहुणा माझ्या आईच्या नवऱ्याच्या मेहुणा माझ्या आईच्या ही आईच्या नवऱ्याच्या एकुलत्या एक मुलीचा भाऊ आहे. तर पुरुषाचा स्त्रीशी संबंध कसा आहे. तर ह्या पुरुषाचा मेहुणा म्हणजेच हिचा कोण होते हे भाऊ होते. तर मेहुण्याच्या आईच्या ही त्याची आई, हिची पण आईच्या नवऱ्याच्या एकुलत्या एक मुलाचा भाऊ आहे. नवरा म्हणजे हे तिचे वडील. त्या नवऱ्याच्या एकुलत्या एक मुलीचा भाऊ आहे. त्या एकुलत्या एक मुलगी म्हणजे हिनच झाली
आणि तिचा भाऊ कोण? ही. म्हणजे ह्या पुरुषाचा मेहुणा जर हिचा भाऊ असेल तर ही कोण असेल? त्याची तिचा नवरा असेल. म्हणजे चित्रातील पुरुष कोण आहे? तर या स्त्रीचा नवरा आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा. एखाद्या संख्येला विभाजकाने भागल्यावर बाकी 24 उरते. मूळ संख्येला त्याच विभाजकाने दोनदा भागल्यावर बाकी 15 उरते. तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणते विभाजकाचे कमाल मूल्य आहे? तर बघा आता पहिली बाकी कोणती आहे आपली? 24 आहे. तर पुढे काय सांगितलं आहे? मूळ संख्येला त्याच विभाजकाने दोनदा भागल्यावर. तर दोनदा म्हणल्यामुळे आपण इथं गुणुले 2 घेऊ आणि तर भागल्यावर बाकी किती उरते? तर 15 उरते. वजा 15. 24 दोन्ही 48 वजा 15 किती झाले? 33. म्हणजे पर्यायांपैकी कोणते विभाजक कमाल मूल्य आहे? तर 33 हे कमाल मूल्य आहे. आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न बघा. एका विशिष्ट भाषेत जर टेलिपोर्ट हे असे लिहिले जाते, असे संकेतबद्ध केले, ॲनालिसिस हे असे लिहिले जाते, तर संकेतबद्ध केले तर कल्चरल कसे संबंधित केले जाईल? आता एक लक्षपूर्वक बघा तुम्ही. TEL EPORT त्याला कसं संकेतबद्ध करतात? ET एकाच्या खाली एक लिहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. LOPTR. आता लक्ष द्या तुम्ही. बघा इथं असं आहे. 2 अक्षर घेऊन त्याचा तिरप मांडणी केली आहे. तर याचा पण तसंच आहे. तुम्ही पाहून घ्या. तर आपण CULTURAL. आता ह्याला इथं काय ते CU, इथं TL, इथं RU, इथं LA. तर आपलं उत्तर काय येते? इथं CU आहे. CU येते, सॉरी हां. इथं C. तर उत्तर आहे आपलं UCTLRUL. हे आपलं उत्तर आहे. 3 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न बघू आपण. X लोकांना 10 दिवसात काम पूर्ण करण्याचे कंत्राट देण्यात आले. 6 व्यक्ती आजारपणामुळे कामावर आले नाहीत आणि उर्वरित लोकांनी 12 दिवसात काम पूर्ण केले. तर Xचे मूल्य किती असेल? इथं सूत्र माहिती पाहिजे तुम्हाला. सूत्र बघा. M1 T1 D1 आणि W1. M2 T2 D2 W2. तर जर इथं वर्क वेगवेगळं असेल तर इथं एकच असेल तर असं सूत्र आहे. हो का? मॅन, टाईम, डे, वर्क. वर्क वेगळं असेल तर W2 वर घ्यायचं आणि W1 खाली घ्यायचं. म्हणजे हे जशास तसं ठेवायचं. फक्त वर्क खालचं वरी, वरचं खाली करायचं. तर सूत्रात बघा आपल्याला तर वर्क म्हणजेच X. M1 आहे. ठीक आहे. M1 काय आहे? X. परत दिवस म्हणजेच D1 10 दिवस. तर M2 काय दिलं आहे? M2 6 व्यक्ती आजारपणामुळे कामावर आले नाहीत म्हणजेच X वजा 6. तर ही जर एवढे असतील तर ह्याच्यातून 6 वजा करू. तर D2 काय आहे? 12 दिवस. तर चला सूत्र ठेवू आपण. X गुणुले 10 भागिले X वजा 6 गुणुले 12. आता 10 X बरोबर इकडं गुणाकारात घेऊ. X वजा 6 गुणुले हे 12. तर X हे 12X
एक्स हे गुणू ना आपण, वजा 12×72. तर इकडे हे एक्स एक्स एक साईडला घेऊ आपण, 12 एक्स वजा, आता अधिक 10चे इकडं वजा 10 एक्स, आणि हे इकडं वजा 72चे इकडं आले अधिक 72. तर 12तून 10 गेले, 2 एक्स राहिले, 72ला 72 भागिले 2, एक्सला एक्स, बेक बे, बेत्रिक 6, उरले 1, बेसख्ख 12. तर एक्स बरोबर किती आलं, 36. म्हणजे एक्सचे मूल्य काय आहे, तर 36 हे एक्सचे मूल्य आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न बघा, 946 मीटर लांबीच्या पुलाच्या एका टोकाला सिग्नल ओलांडण्यासाठी ट्रेनला 25 सेकंद लागतात. जर ट्रेनला पूल ओलांडण्यासाठी 68 सेकंद लागतात, तर ट्रेनची लांबी मीटरमध्ये शोधा. आता हे 946 मीटर हे काय आहे, लांबीच्या पुलाच्या एका टोकाला एवढी लांबी आहे, कशाची, पुलाची. तर 25 सेकंद लागतात, आणि ट्रेनला पूल ओलांडण्यासाठी 68 सेकंद, म्हणजेच 68 वजा 25 43 सेकंद. काय होते, तर हे पूल आहे, हे पूल किती आहे, 946 मीटर आहे. आता पूर्ण ट्रेनला पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागते, हे 68, आणि जर सिग्नल असेल तर इथं किती आहे, 25 सेकंद. म्हणजे ह्याच्यातून वजा केले तर किती राहिले, 43. म्हणजे 43 सेकंदला एवढं पूल वजा करू शकते. तर 25 म्हणजे आपल्याला ट्रेनची लांबी काढायची आहे, तर 25 सेकंदला किती मीटर असेल, तर तिरपा गुणाकार 946 गुणिले 25 भागिले 43. 43 एक 43, ह्याला 22चा भाग जातो 43ने, आणि परत ह्या दोन्हींचा गुणाकार 550 मीटर. त्या ट्रेनची लांबी किती आहे, तर 550 मीटर या ट्रेनची लांबी आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, खालील संख्या जोड्यांमध्ये पहिल्या संख्येवर विशिष्ट गणिती क्रिया करून दुसरी संख्या मिळवली आहे. खालील संचातील संख्यात असणाऱ्या संबंधाप्रमाणे समान संबंध असणाऱ्या संख्यांचा संच निवडा. सूचना, क्रिया संपूर्ण संख्येवर कराव्यात. तिच्यातील अंकांमध्ये त्या संख्येची विभागणी करू नये. उदाहरणार्थ 13, येथे 13वर बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी क्रिया करणे अभिप्रेत आहे. मात्र 13ची विभागणी 1 आणि 3 अशी करून 1 आणि 3 यावर गणिती क्रिया करणे अभिप्रेत नाही. तर 37.4 34.6, तर 45 42.2. तर पुढचे, खालील पर्यायापैकी यांच्यासारखा समान संबंध असणारा पर्याय कोणता. तर अगोदर यांचा आपण संबंध काढून घेऊ. 37.4 मधून जर आपण 2.8 वजा केलं तर 34.6 येते. तसेच 45 मधून 2.8 वजा केलं तर 42.2 येते. तसंच आपण ह्या पर्यायामधून 2.8 वजा करू, 69 मधून 2.8, तर उत्तर काय येते 66.2. म्हणजे उत्तर आपलं काय आहे, तर हे आपलं उत्तर आहे. तर ह्या संख्येमधून 2.8 हे संख्या वजा केल्यावर पुढचं संख्या भेटते, म्हणजेच हे पर्याय आपलं बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न बघा, वार्षिक 2% दराने 5 वर्षाच्या कालावधीसाठी एका मुद्दल रकमेवरील रुपयेमध्ये सरळ व्याज रुपये 711 आहे. तर मुद्दल रक्कम रुपयेमध्ये किती असेल. तर सरळ व्याज बरोबर सूत्र आहे कदम कालावधी दर मुद्दल भागिले 100. तर आपल्याला सरळ व्याज किती आहे, 711. तर काय दिलं आहे पुढे आपल्याला, कालावधी किती आहे 5 वर्षाचा, गुणुले
दर किती आहे 2% गुणुले मुद्दल काढायची आहे. मुद्दलला मुद्दल भागिले 100. तर इकडं हे सर्व इकडं गुणाकारातलं भागाकारातलं गुणाकारात घेऊ. 11 भागाकारातले 100 गुणाकारात भागिले 5 गुणुले 2 मुद्दलला मुद्दल. 5 चक्क 5, 5 दुने 10, 0 बेक बे बेक बे. तर 711 गुणुले 10 7,110 रुपये काय आहे तर हे मुद्दल आहे. मुद्दल म्हणजे आपलं उत्तर 7,110 रुपये हे आपलं मुद्दल आहे. तर उत्तर आपलं हे आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न बघा. शुभम स्थिर पाण्यात 45 किलोमीटर पर आवर वेगाने बोट चालवू शकतो. जर प्रवाहाचा वेग 13 किलोमीटर पर आवर असेल तर शुभमला 116 किलोमीटर प्रवाहाच्या वेगाने अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल. तर बघा आता हे आहे विरुद्ध दिशेने वेग. हा प्रवाहाचा वेग. हे स्थिर पाण्यातील वेग आणि हे प्रवाहाच्या दिशेने वेग आहे आणि हे पण प्रवाहाचा वेग. आता आपल्याला स्थिर पाण्यातील वेग किती आहे 45 किलोमीटर पर आवर आणि परत काय दिलं आहे प्रवाहाचा वेग हे 13 किलोमीटर पर आवर. आता हे पण 13 किलोमीटरच असेल. 13 किलोमीटर पर आवर हे पण प्रवाहाचा वेग आहे. आता कधी पण लक्षात ठेवा तुम्ही. आता आपल्याला आता विरुद्ध दिशेचा वेग जर विचारला तर इकडं आहे म्हणजेच 45 वजा 13 करायचं. किती येते 32 किलोमीटर पर आवर हा वेग येतो. आणि प्रवाहाच्या दिशेने जर वेग असेल तर 45 अधिक 13 किती झाला 58 किलोमीटर पर आवर हा प्रवाहाच्या दिशेने वेग आहे. लक्षात ठेवा. जर आपल्याला हे असेल माहिती किंवा हे असेल आणि जर विरुद्ध दिशेने जरी वेग विचारला असेल तर आपण स्थिर पाण्यामधून प्रवाहाचा वेग वजा करायचा म्हणजे आपल्याला विरुद्ध दिशेने वेग भेटेल आणि स्थिर पाण्यातील प्रवाहाचा वेग आणि प्रवाहाचा वेग अधिक करायचा म्हणजे आपल्याला प्रवाहाच्या दिशेनेचा वेग भेटेल. तर आपल्याला काय विचारलं आहे तर अंतर कापण्यासाठी वेळ विचारला आहे. तर सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. तर वेग किती आहे 58 किलोमीटर आणि वेळ अंतर किती आहे 116 किलोमीटर. 116 भागिले 58. तर 58 1 58 58 2 116चे म्हणजेच 2 तास वेळ लागेल. किती किलोमीटर अंतरसाठी 116 किलोमीटर अंतरासाठी 2 तास वेळ एवढा लागेल. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागे खालीलपैकी कोणती संख्या येईल. तर 16 10 16 48 320. तर या ठिकाणी कोणती संख्या येईल. तर बघा 10 गुणुले 2 वजा 4 किती आले 16. 10 2 20 वजा 4 16. 16 गुणुले तर 4 बेचोक बे दोन्ही 4 वजा 4 चोक 16. तर वजा 16 करू आपण. तर 16 चोक 64 वजा 16 किती येते तर 48. तर 48 गुणुले आता इथं किती घ्यायचं तर बेदुनी 4 4 दुनी 8. तर इथं 16 कसं घ्यायचं 4 चोक 16 16 चोक 64. तर 48 गुणुले 8 तर किती येते 384 वजा 64. तर किती येते 320. इथं 320. आता 320
गुणुले 8 दुनी 16 वजा किती घ्यायचं 64 चोक किती होतात 256. तर यांचा गुणाकार येतो 5120 वजा 256 केलं तर 4864 हे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या येते. म्हणजेच आपलं उत्तर आहे 4864 हे आपलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केलं आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.